नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दलित तरुणावर हल्ला करणाऱ्यावर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करा, ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर 25 मे 2025 रोजी चंद्रमणी महेंद्र जाधव या तरुणाला जातीय शिवीगाळ करत संशयित सनी कोळी व किरण पाटील या दोघांनी गंभीर मारहाण केली. डिझेल उधारीवर न दिल्याच्या कारणावरून आरोपीने केबिनमध्ये घुसून चंद्रमणीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी धावून आलेले त्यांचे मामा गौतम आहिरे व प्रदीप आहिरे यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आलेला असून ज्यात ते दोघे गंभीर जखमी झालेले आहेत. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ समस्त आंबेडकर युवक संघटना धुळे शहर यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ठिवरे यांना निवेदन देऊन आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तसेच पीडित कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे व आरोपींना तातडीने अटक करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली असून यावेळी मोठ्या संख्येने धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथील ग्रामस्थ उपस्थित होते. पेट्रोल पंपावर काम करणारे तरुण हे बिलाडी येथील असून दलित समाजाचे असताना सनी कोळी आणि किरण पाटील नामक व्यक्तींनी त्या तरुणाला गेल्या 15 दिवसापूर्वी देखील मारहाण केली. परंतु त्याने गावात न सांगता सर्व वेदना सहन केल्या आणि हे वाळू तस्कर असल्याकारणाने दहशत निर्माण करतात आणि या पेट्रोल पंपावर या समाजाच्या लोकांनी राहू नये अशी दडपशाहीच्या माध्यमातून त्यांचं काम केलं. आमची माननीय आदरणीय SP साहेबांना एकच विनंती की ज्यावेळेस तरुणांना मारहाण झाली त्यावेळेस त्या तरुणांना बघण्यासाठी देखील कोणी गेलं नाही. पण ज्यावेळेस शंकरांना खरात यांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी बिलाडी गावातील तरुणांना घेऊन दवाखान्यात गेले. दवाखान्यात देखील यांना एक आरोग्य सेवा मिळू नये अशी त्या लोकांची धारणा होती. परंतु शंकरांना खरात आणि त्यांच्या मित्रपरिवाराने एक दबाव आणून या रुग्णांना वेळीच त्यांच्या उपचारासाठी मदत केली आणि ते देखील आज देखील ते आरोपी मोकाट पद्धतीने फिरतायत आणि अशा आरोपींना आजपर्यंत अटक झाली नाही. रात्री बेरात्री ते गावामध्ये येऊन आजही दहशत माजवत आहेत. तरी माननीय SP साहेबांना अधीक्षक साहेबांना आमची एकच विनंती आहे की अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब अटक करावी आणि या लोकांना न्याय द्यावा अशी अपेक्षेच्या माध्यमातून आम्ही आज SP साहेबांना निवेदन देणार आणि त्यांना जर कधी 2 दिवसाच्या आत जर अटक झाली नाही तर या समाज बांधवांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं जन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात येईल.